ठाण्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय। सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। ठाणे जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट आहे आणि त्यामुळे शाळा कॉलेजला जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर गेले 3 दिवस ठाण्याला पावसाने झोडपून काढलेला आहे। रात्रभर ठाण्यात जोरदार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। आज ठाणे जिल्ह्यालाही पावसाचा रेड अलर्ट आहे, त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। त्यासोबतच आज ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांना आणि त्यासोबतच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। ठाण्यातल्या काही सखल भागात सध्या पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। ठाणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट असल्यामुळे नागरिकांनी गरज असल्यासच घराच्या बाहेर पडावं आणि खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलं आहे। आपण ठाण्यातील दृश्य पाहतोय। काही वेळापूर्वीची दृश्य आहेत। ठाण्यात ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलंय, तर महामार्गावरून प्रवास करतानाही नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। सध्या वाहतूक कोंडी नाहीये, मात्र पावसाचा जोर मोठा आहे आणि त्यामुळे ठाणेवासियांना आजही मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे। तर ठाणे शहरात काल सकाळी 8:30 ते आज सकाळी 5:30 पर्यंत 58 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पहाटेपासून ठाण्यात अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत। हवामान विभागानं आज आणि उद्या ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे। ठाण्यातून आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, सध्या तू नेमका कुठल्या परिसरात आहेत आणि तिथे पावसाची काय स्थिती आहे? ठाणेकरांना आज कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो? ठाणे शहर, ठाणे जिल्हा या सगळ्या परिसराला आज रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि त्यामुळे आपण बघतो ठाण्यातला 3 हात नाका परिसर, हायवेचा परिसर म्हणजे अगदी माजीवाड्यापासून मग पुढे आनंदनगर टोल नाका आणि मग मुंबईच्या दिशेने जाणारा हा हायवे। सद्यस्थिती आपण जर बघितली तर शनिवार रविवार आहे आणि शनिवार रविवारी रेड अलर्ट असल्यामुळे वाहतूक कोंडी किंवा स्लो मुव्हिंग ट्रॅफिक नाही आहे, कारण अनेकांना आज सुट्टी आहे। मात्र ज्या प्रकारे प्रशासनाने वारंवार सूचना केलेल्या आहेत, रेड अलर्ट असताना गरज असेल तरच बाहेर पडा आणि त्यानुसार आपण सुद्धा ठाणेकरांना आवाहन करूया की ज्या प्रकारे मुसळधार पाऊस कोसळतो, म्हणजे काल रात्रीपासून हा पाऊस अधूनमधून मुसळधार कोसळताना पाहायला मिळतोय। सखल भागात जर आपण बघितलं तर सध्या तरी पाणी साचलेलं नाहीये, मात्र ज्या प्रकारे मुसळधार पाऊस तास 2 तास पडतोय त्यामुळे अधूनमधून सखल भागांमध्ये सुद्धा पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। सद्यस्थितीमध्ये लोकल सेवा असतील किंवा मग रोड ट्रॅफिक असेल हे नॉर्मल आपल्याला पाहायला मिळतंय। रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्यातल्या ज्या काही शाळा कॉलेज आहेत त्यांना सुट्टी जाहीर केलेली आहे आणि त्यामुळे रेड अलर्ट असताना योग्य ती काळजी, योग्य ती खबरदारी ठाणे प्रशासन, ठाणे महापालिका प्रशासन घेताना पाहायला मिळते। आणि सध्याची स्थिती जर आपण बघितली तर पावसाचा जोर हा कायम आहे आणि दिवसभर अशाच प्रकारचा पाऊस आपल्याला ठाणे शहर, ठाणे जिल्ह्यामध्ये कोसळताना पाहायला मिळेल, कारण ठाण्याचा आजूबाजूचा परिसर मग नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली, त्यासोबतच पालघर, वसई विरार इथे सुद्धा अशाच प्रकारे मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आपण सुद्धा ठाणेकरांना आवाहन करूया की गरज असेल तरच बाहेर पडा। नक्कीच वेदांत, आज दिवसभरातले पावसाचे सगळे महत्त्वाचे अपडेट्स तुझ्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।